नमस्कार, मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट अशी बेसन शिमला मिरचीची भाजी. ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते, शिवाय कमी वेळात तयार होते. कोरडी असल्यामुळे डब्यासाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे शिमला मिरची, 2 लहान आकाराचे टोमॅटो, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, लसणाच्या काही पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि ताजी कोथिंबीर. सर्वप्रथम मी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. त्यानंतर शिमला मिरची अर्धी कापून त्यामधील बिया काढून घेतल्या. आता शिमला मिरचीचे अगदी बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. त्याचप्रमाणे इथे सर्व भाज्याही बारीक चिरून घेतल्या आहेत. तसेच चण्याच्या डाळीचे बेसनही तयार ठेवले आहे. अशा प्रकारे लागणारे सर्व साहित्य गॅसवर आधीच मांडून ठेवले आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून ते गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून छान तडतडू देऊया. मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालूया. त्यानंतर लगेचच चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण आणि कांदा घालून काही सेकंद परतून घेऊया. कांदा सोनेरी रंगात झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो जास्त शिजवायचे नाही, ते थोडं मऊ झाले की लगेच त्यामध्ये चिरलेली शिमला मिरची घालून सर्व साहित्य छान एकजीव करून घेऊया. शिमला मिरची 2-3 मिनिटे छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया. आता सर्व मसाले आणि शिमला मिरची छान एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. आता 1 टीस्पून धना पावडर घालूया. शिमला मिरची थोडी मऊ होऊ लागली की कढईवर झाकण ठेवून 2-3 मिनिटे शिजू द्या. त्यामुळे शिमला मिरची छान नरम होईल आणि मसाल्यांची चवही तिच्यामध्ये मस्त मुरेल. कढईवर झाकण ठेवल्यानंतर त्या झाकणावर थोडंसं पाणी घालूया. त्यामुळे आतमध्ये वाफ तयार होते आणि शिमला मिरची लवकर मऊ होऊन छान शिजण्यास मदत होते. 2-3 मिनिटे झाकण ठेवून शिमला मिरची शिजू द्या. झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद करून ठेवायची आहे. त्यामुळे शिमला मिरची हळूहळू छान शिजेल आणि भाजी कढईच्या तळाला चिकटणारही नाही. शिमला मिरची ही जवळपास 70% शिजली आहे. आता एकदा सर्व भाजी छान परतून घेऊया, म्हणजे मसाले आणि शिमला मिरची आणखी छान एकजीव होतील. आता गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद करून त्यानंतर चण्याच्या डाळीचे बेसन भाजीवर सगळीकडे सारखे पसरवून द्या. यावेळी गॅसची फ्लेम मंदच असणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणजे बेसन करपणार नाही. बेसन पसरवल्यानंतर कढईवर पुन्हा झाकण ठेवा. झाकणावर थोडंसं पाणी तसंच ठेवून 2-3 मिनिटे शिजू द्या. त्यामुळे बेसन वाफेत छान शिजेल. 2-3 मिनिटांनंतर झाकण काढून घ्या. आता बेसन वाफेमुळे छान शिजायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर बेसन आणि भाजी हलक्या हाताने छान एकजीव होईपर्यंत परतून घ्या. असे परतल्यामुळे बेसन व्यवस्थित भाजले जाईल आणि भाजीला खमंग चव येईल.